मित्रांनो, एसपी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तुमच्यासाठी एक नवीन कहाणी घेऊन आलो आहे। एका सर्वसाधारण कुटुंबातली आणि नॉर्मल काही नसतानाही त्यांचा संघर्ष करून त्यांनी जवळपास आज त्यांचा प्रवास पाहता। तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा। तुम्ही अगोदर तुम्हाला कुठे दिलं होतं? ताजमहल। हा, तुमचं नाव काय? मुनीर बिलाल सय्यद। हा, मग तिकडं तुम्हाला दिले होते तुमचं शिरूर ताजमहल मध्ये, म्हणजे अहमदपूर तालुक्यामध्ये शिरूर ताजमहल मध्ये दिले होते तुम्हाला। मग तिथे किती वर्ष राहिलो? तिथे राहिले एक लिप रोज पुन्हा इकडे आले, पुन्हा 10 रुपयाला शिकले मालकांना आमच्या। स्थलांतर कशामुळे झालं इकडं? तिकडे जमीन वगैरे होती का? नाही नाही, तिकडे जमीन नाही, काहीच नाही आम्हाला, कुठंच काही नाही। आता इकडं आलो तुम्ही, इकडं एक लिप रोज आल्यानंतर आलो, पुन्हा नंतर इकडे काही जमीन वगैरे होती, जागा होता, राहिला कसं? नाही नाही, भावाच्या जागेत राहिलो, आम्हाला जागा नाही काय नाही। पुन्हा लेकर मोठे झाले, मग पुन्हा जागा घेतलो, पुन्हा राहिलो इथं। तो पोस्तर आता लेकर मोठे होईपर्यंत तुम्ही कसं म्हणजे कुटुंब कसं भागवलो? कुटुंब भागलं, रोजगार केलं, रोजगार करून आणलं, कुणाचे भांडे घासलं, मग लग्न केलं मुलावाचे, मग करून ही मंडार वाढीलं एवढं। नंतर म्हणजे तुम्ही रोजाने गेलो, पुन्हा हे काही गोष्टी केल्या तर आता जमीन वगैरे आहे का तुमच्याला? नाही, आम्हाला जमीन नाही, काहीच नाही। मग आता स्वतःचा जागा तर घेतला का? स्वतः जागा आहे आम्हाला, आता जागा आहे स्वतःच, आता आमचं आम्हाला केले सारं भांडवल आले। आता ही म्हशी जी आहेत, किती म्हशी आहेत तुमच्याकडे? माझ्या 5 आहेत म्हशी। 5 म्हशी। तर ही म्हशी तुम्ही अगोदर ह्याच्या, आता डायरेक्ट म्हशी तर घेऊ शकत नाही, तुमची एक म्हशी म्हणजे कमी कमी लाख सव्वा लाखाची म्हैस आहे। तर हे म्हशीचं भांडवल कसं तयार केलं तुम्ही? हे भांडवल तयार केलं, एक म्हैस घेतलं, मग एक म्हशीच्या माग दुसरी म्हैस घेतलं, घेत 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 तिच्या वगारी हे घरी मोठ्या केली मी। नाही, म्हशी घेण्याच्या अगोदर तुम्ही काय करत होतो? रोजगार करतो, शेळ्या सांभाळत होते पहिले। शेळ्या होत्या। शेळ्या किती होत्या तुमच्याकडे? शेळ्या माझ्याकडे 12-13 शेळी होती। मग शेळ्या सोडून म्हशीमध्ये का उतरलो? म्हशीमध्ये शेळ्याचं मला परवडला गेलं, ती म्हशीमध्ये उतरली मी। म्हशीचं मला परवडलं, मी म्हशी केली। आता जवळपास तुमच्याकडे 5 म्हशी आहेत। आता सर्वसाधारण म्हणलं तर जवळपास दिवसाचं किती दूध जातं तुमचं? आमचं दूध जाते संध्याकाळी 10 आणि सकाळी 10। 5 म्हशी वाचव तर काही गाभण आहेत का तिथे? एक आहे गाभणी, 2 आहेत गाभण्या, 3च आहेत दुधाच्या। 3 म्हशी वाचव मिळून सकाळी 10 संध्याकाळी 10। तर दुधाला काय भाव लागतंय? कवा भाव 50 लागतंय, कवा 40 मध्ये येतंय, कवा 60 लागतंय, असं आहे ते भावाचं। भाव तर कुठं कायमचं लागते आपल्याला। आता तुमचं जे आहे नियोजन, तुम्हाला शेती वगैरे काही नाही, तर यांचं आता ही जी कुट्टी आहे, गुळी आहे, ती कसं करता? असं एकच घेऊन करते। एकच घेऊन परवडते का? तसंच घेते एकच, का करावं? विकत घेऊनच करावं लागते आपल्याला। आपलं तर शेत बी नाही, पुन्हा दुऱ्याला जायला बी भाग नाही आपल्याला, कुठून सडकन हिंडवायचं, आणायचं, करायचं, त्यांना खाऊ घालायचं, असं आहे आपल्याला। दिवसा फिरवता पडकात वगैरे, आणि संध्याकाळी वैरण किती? वैरण ते 1 किलोला 1 डाल आहे, 5 म्हशीला 5 डाली कुटीची। खुराक वगैरे देता का यांना? चंदी काही? चंदीमध्ये काय देता? सरकी आणि खपरेल। सरकी खपरेल। तर आता सध्या तुमच्याकडे आता तुम्हाला किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत। दोन्ही पण मुलाचे लग्न झाले। आता तुमच्याकडं, आता गावातलेच आहोत तुम्ही, म्हणजे आमच्या देवंगरा मित्र राहतो, तर तुमच्याकडे आता JCB आहे, ट्रॅक्टर आहे, ही कसं घेतलो? ही भांडवल तर आहे आता म्हशीवाचं, पण हे घेतलो, पुन्हा चक्की आहे, एकदम शून्यातून म्हणजे तुमच्याकडे गावात आल्यानंतर तुमच्याकडे काही नव्हतं, राहायला सुद्धा जागा नव्हता। तर हे आता तुमचं वर्ष कसं वाढलं, किंवा घरच्यांना असेल किंवा मुलावाना असेल, ह्यांचा सपोर्ट कसा भेटला तुम्हाला? मला पुन्हा मालकानं दारू सोडले, मग त्यांचं काही सपोर्ट भेटलं, मग मुलावाचं काही भेटलं, मग मुलावानी काही केले, मग लोनवर काही घेतले, 2 गाड्या लोनवर, JCB ट्रॅक्टर लोनवर आहे आमची, आणि 1 गाडी आहे ती बगर लोनची आहे। असं घेत घेत वाढत वाढत वाढलं। तुमच्याकडे JCB आहे, ट्रॅक्टर आहे, दुसरं कोणती गाडी अजून? 12 टायरी एक आहे, 1 ट्रक एक आहे, 10 टायरी एक आहे, 10 टायरी एक आहे। जवळपास तुमच्याकडे 4 वाहन आहेत, पण चक्की आहे, एवढ्या म्हशी आहेत। आता हे म्हशी वाच वगैरे कोण बघते? मी बघते सारं, सगळ्या म्हशी तुम्हीच बघता। आता यांचं
दिवसाचं व्यवस्थापन कसं आहे म्हणजे दिवसभर काय करता? काहीच नाही, बरं चालून आणायचं आणि संध्याकाळी आलं का कुठं टाकायचं ना, दुसरं काहीच नाही त्यांना. आणि चंदी ती आहे माझ्यापाशी, सरकीन खपेल पेंड आहे. सरकी 2 कट्टे 3 कट्टे आणावं लागते आपल्याला. तर एकदम शून्यातून म्हणलं तर आता जवळपास तुमच्याकडं 2 गाड्या, 10 टायरी 12 टायरी म्हणाला, पुन्हा नंतर JCB आहे म्हणाला, पुन्हा नंतर ट्रॅक्टर आहे. आता एवढ्या वाहन 4 वाहन आहेत तुमच्याकडे. 4 वाहन कोण चालवते? नंतर ही एवढ्या म्हशी आहेत, तुम्ही तर आता तुमची 2 मुलं म्हणता. चक्कीला 2 सुना आहेत आणि मी म्हशीला, आणि गाडी चालवायला 2 मुलं आहेत आणि मालक बी आहेत. आता कसं सीझन वाईज राहतं ना, काही सीझन वाईज. JCB म्हणलं तर सीझन वाईज. तर आता सध्या म्हणलं वर्षाचं तर वार्षिक उत्पन्न म्हशीवातून असेल किंवा ट्रॅक्टरचं असेल सगळं म्हणलं. आता ट्रॅक्टरचं म्हणलं तर कसं आहे, ट्रॅक्टर म्हणलं तर आम्हाला नाही ते पेरायचं नाही, काही नाही आमचं. लोन वर घ्यायचं पुन्हा हप्ते. वार्षिक जर त्याच्यामधून ह्याच्यामधून कॅल्क्युलेशन केलं तर वर्षाचं उत्पन्न किती होतं तुमचं? आता कोणतीच हे केलं उत्पन्नाचं नेमकं लावा नाही. उत्पन्न किती होते बरं? इकडे मला 1.5 लाख रुपये भरावं लागते. कुठं? हप्ता. आता ही म्हशी आहे ते म्हशीवाचं उत्पन्न किती आहे तुमचं महिन्याचं? उत्पन्न बघ की, 8-10 दिवसाला केव्हा 4,000 येतात, केव्हा 5,000 येतात, केव्हा 3,000 येतात 10 दिवसाला. मग महिन्याचं गणित करता किती होते ती. म्हणजे महिन्याला एक ह्या 5 म्हशीवाचं मिळून एक 15,000 रुपये तुम्हाला मिळतात. इकले, पाव इकले, अंडे आणून इकले लाचरावून, नाही ते केले गावात. भंडाऱ्याचे तर कामाला गेले, इथून काम करून घरी यायचं. घरी अजून भांडे घासायचे लोकांचे, आणि लोकांचे कपडे लिहून हे केले. त्या टायमाला पुन्हा नंतर मुलं वाहनावर वगैरे राहिले. वाहनावर राहिले. त्या डिगोच्या संग गेलं पुण्याला जाऊन ते JCB शिकलं. त्याने JCB शिकून आल्यास मग JCB आपल्या घरी घेतलं. असं केलं पुन्हा. मग घेत असं 4 पैसे पूर्वाने गोळा केले, आम्ही गोळा केले, मग घेतलं. असं झालं. म्हणजे सुरुवातीला जी कामं लागतील ती कामं करत गेलो आम्ही. आणि वर्षीवर भांडवल वाढवले. आधी लग्न केले पूर्वाचे, लग्न करून मग हे भांडवल केले. आता पुन्हा भांडवल झालं, त्यावर भांडवल झालं नाही, काय नाही आमचं. मला 2 मुलं आणि 2 मुली आहेत. 4 आहेत. 4 जण आहेत. हप्ते भरावे लागते मला वर्षाला, महिन्याला. महिन्याला आहे का वर्ष? महिन्याला आहेत हप्ते मला. ट्रॅक्टरचा आहे 50,000, JCBचा आहे 40,000 आणि गाडीचा आहे 30,000. एवढे हप्ते भरावे लागते मला. 40-60 1,20,000 जवळपास हप्ता आहे. आणि त्या जेवढे ट्रॅक्टर ही वाहन जी आहेत त्यांचं महिन्याला किती उत्पन्न आहे? महिन्याला कुठलं आता त्यांचं सीजनवारी. सीजनवारी केलं की झालं, घरी बसते जाता. दुसरं काय आता. हप्ता रोजगार तर करावाच लागते हप्ता भरायला मला. नाही जर केलं तर मग काहीच करत नाही, नेते ओढून मग. रोजगार करून आणावं लागते. असं आहे. आता ही म्हशी सुरुवातीला तुम्ही किती म्हशीपासून एक होती माय म्हैस. एक या म्हशीवर तिने दिली 2 वाघार, तिची मोठी केली. मग तिनं दिली दुसरं बारक वाघार अजून, मग तिचे मोठे केले. मग दुसऱ्या 2 नवी आणली मी. म्हणजे आता ही किती वर्षाखालची गोष्ट आहे? आता हे नाही म्हणतो 10, 12, 25 वर्ष उराले काही म्हशीवाला. म्हणजे ते शेळ्याचे खेळ मोडले की मी, मग पुन्हा ही केली मी. आता ह्याच्यात बरं म्हणाले का? ते परवडाले का? परवडाले. परवडते मला. आता हे सगळं इकडचा चारा असेल? इकडचा चारा आहे आम्हाला. इकडचा चारा आहे, सारा कुट्टी आणलेली इकडचं आणायचं, भारातून भारे कुट्टी करायचं, चारायचं. इकडचं आहे. आता इकडचं घालून तुम्हाला दूध विकून म्हणलं तर महाग किती राहायचं? किती राहते? राहून 2-3 हजार रुपये राहत्याचं. दुधाचं घालून चंदी आणून करून 2,000 ते रोजगार निघते माझं. झालं मग काय दुसरं. आणि घरी 1 लिटर भर दूध राहते लेकरा बाळाला आमच्या. दुसरं काय बी नाही. मग आम्हाला काय ते करावं लागतं, खावं लागतं. हेच करून खावं लागतं आम्हाला. आता दुसरं काय करावं मजुरी.
ते बरोबर आहे. मग आता वर्षावर मजुरी होई ना गेली आपल्याला. आता आपली आली वय आता संपत आता का करावं आता तेच आता तेच आता. तर आता असंच भागवाभागवी पुन्हा नंतर ह्याच्यातलं जी काय काढायचं तिकडे घालायचं असं खालीवरी करत करत इथवर आला आम्ही. पहिल्यापासून तर काय झिरोच होता आमचं. झिरोच काहीच नव्हतं आमचं. झिरोमध्येच होता आम्ही. लोकांना दिली आलं कोणाचं काम केलं की 2 लोकांना दिले ती वाढून आणून ती जेवण खावं बसावं लागत आम्हाला. आता 2 पोरं जाऊन दुसरीकडे झाले शिकले आले आता बरं झाले देवानं चांगलं केलंय. आता समाधान आहे. आता राहायच्या पुढे का करते परमेश्वर ते तर का सांगा. ते बी आहे ना जे नशिबात आहे ती गोष्ट देणं फिटत आता काय ह्याच्यावरती राहावं लागते. इकडली सावली तिकडे तिकडली सावली इकडे करावंच लागतं. होय हा धंद्यातला त्या धंद्यातला काढायचं ह्या धंद्यात घालायचं कमी जास्त होते काय तर करावंच लागते की. सुना तर जातात आपल्या कामाला धंद्याला कुठे मिरच्याला टमाट्याला खुरपायला जातात. आणि उन्हाळ्यात तेवढं हे करतात धंदा चक्कीचा चक्कीचा डाळीचं मिरच्याचं. तुमच्याकडे काय काय आता चक्कीला म्हणलं तर आता चक्की बघ डाळीची एक आहे पिठाची एक आहे आणि मिरच्याची एक. डाळी पीठ आणि मिरच्या. आता तुमचं सरासरी जर म्हणलं सर्वच ओव्हरऑल म्हणलं म्हैस असेल चक्की असेल तुमचं ट्रॅक्टर असेल किंवा तुमचे ट्रक असतील किंवा जीसीपी असेल सगळं जर म्हणलं तर वार्षिक उत्पन्न तुमचं किती होतं? तेवढं गणित कोण केलेलं सरासरी 10-1 लाख होत असेल ना वर्षाला 10 लाख. तर एकदम म्हणजे शून्यातून ज्या टायमाला तुमच्याकडे काही नव्हतं त्या तेव्हापासून आतापासून एवढं एवढं वाढले एवढं वाढलं एवढं केलं आम्ही. आणि त्याला तुम्ही स्ट्रगल कसं केला म्हणजे संघर्ष कसं केला बा काम कसं केलं त्या टायमाला काहीच नव्हतं. ज्या टायमाला तुमच्याकडे काहीच नव्हतं गावामध्ये नव्हतं जागा सुद्धा नव्हतं राहिला त्या टायमाला तुम्ही काय काम केलं? काय हेच मजुरी करू वाढून 4 पैसे गोळा करून मजुरी केलं नाही तिकडे काम केलं. फिरवत फायनान्स गाड्यावर आहेत आमच्या. ट्रॅक्टर फायनान्स आमचं जीसीबी फायनान्स आहे. 2 गाड्यावर बी जी गाड्या काही घेतल्या ती लोनवर घेतल्यात काही. आणि मग कवा खायला चल मोठा जातो आम्ही हप्ता भरायला जीसीबीला. त्याचं कसं आहे चाललं नाही तर मग कसं राहते काही वेळेस घरून काही वेळेस काय विषय नाही. असं आहे कवा येतात कवा जास्त कवा येतात कवा कवा पार झिरो येते असं आहे. आता झालं दिवाळी शिवगाडी जडत एक बार पाऊस पडले मिरगाचं जाक्यावर समजा थांबलं ते वाहन आमचं एक बी वाहन चलत नाही आमचं. सीजन वारीच वाहन आमचे. सीजन वारी नाही तर कुत्र्याची वगैरे काय अडचण? आज का करावं अडचण कुत्र्याची आहे बरं आपल्याला शेड मारायला पैसे नाहीत नगदी. आता इकडं झालं पुन्हा इकडं राहत्या घरात झालं तर तुम्हाला सगळं मोकळं दिसलं. सर मोकळं शेड मारा ते माग आले म्हणले नाव लावतो म्हणले लावाय बी नाही काय बी नाही काय दिले बी नाही आम्हाला. लई लोकांना दिले. ही जी जागा घेतला तुम्ही तर किती बाय कितीचा घेतला तुम्ही? आता इकडला आहे 12 इकडला आहे 14. हे लांब 60 आहे. 60 बाय 12 आणि 60 बाय 14. तर हे कितीला पडेल तर तुम्हाला जागा ते? हे घेतले 5.5 लाखाला हे 12 आणि इकडलं घेतलं होतं 3-3.5 लाखाला. किती वर्षाखालची गोष्ट आहे? हे इकडे घेऊन लई वर्ष झालं मग आता म्हणजे मुलाचे लग्न करण्याच्या आधी घेतलं इकडलं जवळपास. आणि हे 2 वर्ष झालं आता. हे 10-20 वर्षाखाली आई 25-30 वर्ष जागा घेऊन 25-30 वर्षाखाली इकडली जागा घेतली 14 बाय 60ची. आणि नंतर पुन्हा हे 2 वर्ष झाले 12 बाय 60ची 2 वर्षाखाली इकडे घेतलो. 2 वर्ष झाले. ते बी नाही तेवढे पैसे गोळा करून नाही ते रोजगार करून दिलेले लोकांना जागेचे पैसे. ते भाऊजीनं तर पैसे 500-400 500-400 घेऊन जागा दिली आम्हाला. असं दिलेलं आहे जागा. एकदाच पैसे कुठेतरी दिले त्यांना पैसे दिले आम्ही मजुरी करून मग दिले त्यांना पैसे टप्प्याटप्प्याने दिले. ते बिले पुरी ना मी केले तेव्हा पोरं बारकी बारकी होते आता मोठे झाले
आता करू लागत काय का होईना. म्हणजे मुली मोठ्या आहेत तुमच्या? हा, मुली मोठ्या, मुलं लहान आहेत. मुलं लहान. तर असं करून जागा घेतली होतं म्हणजे तिकडं तुमचा जागा असेल ना गावामध्ये? मग तिकडला जागा तुम्ही तिकडे विकला असावी? नाही, तिकडे तसंच आहे बघा. सासूबाई सासूबाई राहते तिकडे, जागा तसंच आमचं. तिकडं आता कोण कोण राहते म्हणलं? कुणीच नाही, सासूबाई तेवढी. तुमच्या दीर भाई काही तुम्हाला? कुणीच नाही, त्याला एकटेच येते. त्यांनी एकटेच येते. शेत वगैरे काय आहे का तिकडे? काहीच नाही तिकडे, शेत नाही, फक्त जागा आहे. कुठं शेत नाही आम्हाला. इकडे बी नाही, तिकडे बी नाही, तिकडे बी नाही, इकडे बी नाही, कुठलं शेत नाही बाबा. हेच मजुरी करून खायचं. तर ज्या टायमाला काही नव्हतं तेव्हापासून पुन्हा नंतर तुमच्या जसं जमल तसं तसं वाढवून तुम्ही जागा घेऊन स्थायिक होऊन नंतर हे जे काही ट्रॅक्टर भांडवल वाढवलं, हे भांडवल नंतर वाढलं. करताय भांडवल कर्ज राहते, कर्ज आज ना उद्या भेटणार आहे. आता आपल्याला घर नाही अजून बांधायला, मग झालं शेड मारायला काही नाही अजून. घर नाही बांधायला. हे कसं आहे माहिती आहे का, घर बांधणं म्हणजे बिनकामाचं पैसा तिथं गुंतून आहे घराचं. तिकडं तुम्ही जर वाहनामध्ये गुंतला किंवा कोणत्या धंद्यामध्ये गुंतला त्याचा पैसा येणार आहे की ते चलन वाढणार आहे की वाढणार आहे. बरं आता नाही सध्या आपल्याला काय नाही, इकडून कुत्र येते, इकडून मांजर येते, इकडून माणूस येते, का करावं आता. होईल मानते पण. तर मित्रांनो, एकदम शून्यापासून म्हणजे जवळपास यांनी स्थायिक झाल्या तर शिरूर ताजबानमध्ये यांना दिलं होतं आणि ह्यांनी पुन्हा नंतर ह्यांच्याच माहेरमध्ये येऊन इथं स्थलांतर होऊन काही दिवस भावाचे इथं राहिले. त्यानंतर ह्यांनी स्वतः जागा घेतला, नंतर म्हशी केल्यात, पुन्हा नंतर ह्यांच्याकडं 2 ट्रक आहेत, पुन्हा नंतर JCB ट्रॅक्टर घेतलेले आहेत. पुन्हा एकदम शून्यातून पुन्हा जागा पण ह्यांनी घेतला. तर एकदम शून्यातून म्हणजे यांच्याकडे काही नसताना तेव्हापासून संघर्ष करून नंतर त्यांचा प्रवास असा चालू आहे. आणि एक 5-6 म्हशी आहेत यांच्याकडे सध्याला. असं यांचं व्यवस्थापन वगैरे ह्यांनी सांगितले आहेत आपल्याला. तर असंच यांचं चालतं. तर मित्रांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी एकदम संघर्षमय कहाणी असेल किंवा कुणाचा दूध व्यवसाय असेल किंवा ग्रामीण भागातील जे काही व्हिडिओ आहेत किंवा ग्रामीण भागातील जे काही तरुण असेल किंवा वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्या मुलाखती असेल, त्यातून मिळणारी प्रेरणा असेल, त्याविषयी आपण आपल्या SP गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येतो. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला SP गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. जय हिंद, जय महाराष्ट्र.